श्री स्वामी समर्थ. मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई माऊली, स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका, मंदिराचे संस्थापक सदस्य श्री PR कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे यांना इथं मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्याचबरोबर शिवापूर शाखेचे प्रमुख कल्याणीताई पुरंदरे व अमोल पुरंदरे इथं आलेले आहेत. त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. माझ्यासमोर खडकी शाखेच्या प्रमुख कांचनताई हरिहर दिसतात. त्यांनाही मी इथं पुढं आमंत्रित करतो. त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार. दिनांक, आजचा दिनांक खूप छान आहे ना, 12/12/24. 12 + 12 = 24. युनिक तारीख आहे. म्हणजे अशी तारीख आता अजून 100 वर्षांनी येईल. 100 वर्षांनी नाही, हां बरोबर 100 वर्ष. 2024च्या ऐवजी 2124. ही सुंदर तारीख. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. आणि आत्ताच चंपाषष्ठी झाली. खंडोबाचं नवरात्र संपन्न झालं आणि स्वामींच्याकडे बघितलं तर दिसतंय ते खंडोबाचं स्वरूप. स्वामी खंडोबाच्या स्वरूपात आहेत. कुठं आपल्याला जेजुरी किंवा पाली किंवा आमच्या कर्नाटकात जे आमचे गाव आहे मंगसुळी, इथं जायची गरज नाही. सगळी रूपं आपल्याला इथंच बघायला मिळतात आणि इथंच त्याचं दर्शन घडतं. नरसोबावाडीला जायची गरज नाही, इथंच नरसिंह सरस्वतीचं रूप बघायला मिळतं आणि मला बघायला मिळालेसुद्धा आहे. अशी प्रत्येक रूपं स्वामी, अशी प्रत्येक रूपं इथं घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात. आपल्या मनातल्या ज्या ज्या इच्छा असतात त्या म्हणजे पुन्हा सांगतो की बोलून दाखवायची गरज नाहीच. फक्त इथे येऊन मनोभावे नमस्कार केला, सद्गुरूंचं दर्शन घेतलं. स्वामींना नमस्कार करा, सद्गुरूंचं दर्शन घ्या, ताई माऊलींचे आशीर्वाद घ्या. आपल्या सगळ्या मनोकामना नक्कीच नक्कीच पूर्ण होतील. आज मला आठवतं आहे साधारणतः एक 7-1 वर्षापूर्वी, 6-7 वर्षापूर्वी 12/12 हीच तारीख होती. वार गुरुवारच होता. आज 12 डिसेंबरला माझ्या आईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी मला इथं आठवतं आहे की गुरुवार आपली आरती झाल्यानंतर इथं ताई माऊली आणि सर्व सुवासिनी असं मोठं तबक घेऊन इथं आमच्या आईचे म्हणजे इथं औक्षण केलं होतं. तो प्रसंग मला आत्ता माझ्या डोळ्यासमोरून गेला. असाच वाढदिवस साजरा होत नाही हो कुठं. घरी तुम्ही घरी करा वाढदिवस, तुमच्या मित्रांमध्ये साजरा करा, पण जे आशीर्वाद मिळायला पाहिजेत, ज्याची आपल्याला अपेक्षा असते, जे मिळायला पाहिजे ते फक्त आणि फक्त इथंच मंदिरामध्ये मिळतं. आणि ते म्हणजे समाधान, शांती. हे फक्त आपल्याला इथंच मिळू शकतं. त्यासाठी काय पाहिजे असतं? भक्ती पाहिजे असते. श्री स्वामी समर्थ. आजच्या या गुरुवारचे भाग्यवान, आरतीचे भाग्यवान सेवेकरी आणि प्रसादाचे, महाप्रसादाचे भाग्यवान सेवेकरी, आपल्या ज्या मंदिरातील सेवेकरी जे आहेत, परम सेवेकरी मी म्हणेन, गौरीताई मातापूरकर, त्यांच्या नणंद, नाती मला कळत नाही पण नणंद कुलकर्णी, त्यांच्या हस्ते आज आरती संपन्न झाली. त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान सद्गुरूंनी करावा अशी मी विनंती करतो. आणि कुलकर्णींचा जो सत्कार आहे तो गौरीताई मातापूरकर यांनी स्वीकारावा अशी मी गौरीताईंना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
मागच्या आठवड्यात वाढदिवस जे झाले तर एक माझ्या भगिनी शोभाताई नांगरे, आपल्या ज्येष्ठ सेवेकरी, महिला ज्येष्ठ सेवेकरी शोभाताई नांगरे यांना मी इथं आमंत्रित करतो. त्याचबरोबर परम स्वामी सेवेकरी श्री जितीनजी बडवे, त्यांचाही काल वाढदिवस झाला, त्यांनाही मी इथं आमंत्रित करतो. आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की त्यांचा कृपया यथोचित सन्मान करावा. आपण टाळांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया, अभिष्ट चिंतन करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जितीनजी बडदे, त्यांच्याकडं बघितल्यानंतर काय वाटतं? म्हणजे पहिल्यांदा चेहरा उग्र वाटतो, पण जेव्हा आपण त्यांच्याशी बोलायला जातो, त्यांच्याशी बोलायला जातो, नंतर कळतं की आपलं काहीतरी चुकलं आहे. असं नाही. अतिशय नम्रपणे, कोणाशीही अतिशय नम्रपणे, जे छोटा असो किंवा मोठा असो, ज्येष्ठ असो श्रेष्ठ असो, प्रत्येकाशी बोलणं अतिशय नम्रतेने असतं. स्वामी सेवा कशी करावी हे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जितीनजी आहेत. सतत हसतमुख, असे कपाळावर आठ्या वगैरे तर मी अजून तर बघितल्या नाहीत. आणि आत्ताही आपण बघताय की त्यांचा चेहरा कसा हसरा आहे. त्यांचा पुन्हा एकदा अभिष्ट चिंतन करतो वाढदिवसानिमित्त. आणि आपल्या मंदिराकडून त्यांचा यथोचित सन्मान सद्गुरू दादा महाराज इथं करतायत. पुन्हा टाळांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिष्ट चिंतन करूया. श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाचं आपण ग्रुपवर पाहत असाल, वाढदिवस जर असला तर माझा वाढदिवस असो, आपला वाढदिवस असो, भलं मोठं असं लिहितात आणि त्यामध्ये इतकं कौतुक असतं की वाटतं अरे आपण असे आहोत का नक्की, अशी कधी कधी शंका येते. नाही, पण बरोबर असतं. तुमचं रीडिंग खूप चांगलं आहे, लेखन पण खूप छान आहे आणि शब्द सामर्थ्य खूप अचाट आहे. मी अशा जितीनजींना मी सांगतो की जरा तुमचं शब्द सामर्थ्य इथं पण दाखवा. श्री स्वामी जितीनजी. स्वामी ओम. मला फक्त इथं आल्यावर एक अशी समजलं आहे की स्वामींनी आपल्या सर्वांना दुःख देणाऱ्यांपेक्षा दुःख सहन करण्याची जी ताकद आहे ती इथं जास्त मिळालेली आहे. आणि कायम आपण सद्भावना ठेवली तर कायम आपलं शेवटपर्यंत चांगलंच होतं. ह्याच्यावर माझं संपूर्ण 100% नसून 201% विश्वास आहे. आणि ही खरंच आदरणीय दादा आणि वंदनीय ताई माऊली यांच्यामुळे सहज शक्य आहे की आत्ता जे मी काय केलं, मी म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे ते खूप म्हणजे शून्यातून वरती आलेलो आहे. आणि एवढी स्वामींवर विश्वास आहे आणि आपल्या सेवेमुळे एवढी आपली प्रचिती झाली आहे की जेणेकरून आपल्या सर्वांच्या कृपेमुळे मला ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, इवन आम्हाला चिंचवडला पण बोलवतात की सेवा कशी असावी तर तुम्ही या, आम्हाला दाखवा सेवा कशी करावी ही सांगा. म्हणजे मला एवढं खूप आश्चर्य वाटतं की ज्येष्ठ वगैरे असतात ते सुद्धा बघतात की तुम्ही टिपिकल नारायणपेठ असूनसुद्धा एकदम म्हणजे खूप म्हणजे अभिनय पोलाइटली एकदम नम्रपणे कोणी असू दे, म्हणजे जसे हलदर काका म्हटले की शब्दसंग्रह हा माझा इथं आल्यामुळे तर जास्त वाढलेला आहे. आणि कायम मी स्वामींना म्हणतो की अशीच विश्वास, श्रद्धा, दृढ विश्वास असाच असू दे आणि राहू दे. स्वामी ओम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सन्मान करतात सद्गुरू, पण ह्याच्या मागचं करता करिता कोण आहे? जसं स्वामी आहेत तसंच या मार्गातील ज्येष्ठ अधिकारी इथं उपस्थित जे आहेत, नगरकर काका, ते प्रत्येकासाठी इथं पुष्पगुच्छ घेऊन येतात. त्यांचंही आपण इथं
अभिनंदन करू. आणि एवढंच. बरोबर. श्री स्वामी समर्थ. आज पहाटे, आता थंडी पडायला लागली नाही हो, आज पहाटे मी इथं साधारणतः 5:30 वाजता आलो होतो. मागच्या म्हणजे या रविवारी सुद्धा मला परगावी जायचं होतं. मी 5:30 वाजता आलो होतो तो मंदिरामध्ये. पहाटे 5:30 वाजता तर थंडी असतेच असते. तर मी इथं मंदिरात मध्ये आलो. साधारणतः अंधार होता, पण कोणतरी आतमध्ये असं मला दिसलं. आजही दिसलं आणि रविवारही दिसलं. आणि मग बघितलं तर कोण आहे, तर आपल्या ह्या मंदिरातील सगळ्यात ज्येष्ठ स्वामी भक्त, स्वामी सेवेकरी, आदर्श सेवेकरी कोण आहेत माहिती आहे ना? बोडस काका. बोडस काका इथं सकाळी एवढ्या पहाटे राहतात. ते ओंकारेश्वरच्या इथे एवढ्या पहाटे येतात इथे आणि स्वच्छता करतात सगळी. मी बघितलं तर काय करत होतं, तर सगळं संपूर्ण झाडून काढत होते. अहो, इथं अंधारात यायचं म्हणजे भीती वाटते. मी पूर्वी जायचो वॉकिंग करायला 5 वाजता पहाटे. एक दिवस कोत्री मागे लागल्यानंतर त्या दिवशी सोडून नको म्हटलं की 7 वाजता जाऊ आपण, काय एवढं काय फार महत्त्वाचं नाही. तर अशा परिस्थितीत ते 5 वाजता इथे येतात आणि अशी स्वच्छता करतात. हा प्रसंग मला आठवला. हा प्रसंग मी पाहिला आणि मला एक जुना असं हे आठवलं की साधारणतः असेल 5-6 वर्षापूर्वीची घटना असेल किंवा त्यापूर्वीची असेल. सद्गुरू दादा महाराजांच्या हस्ते सत्कार स्वीकारायला आपल्याला किती छान वाटतं. सद्गुरू दादा महाराज इथं आहेत. त्यांचं जे स्थान आहे ते बघितल्यानंतर असं वाटतं की खरोखर काहीतरी आहे बा, पुण्याई काहीतरी आहे. तर अशी पुण्याई सहजासहजी मिळते का? नाही मिळत. तर मला प्रसंग आठवला. तो एक साधारणतः पूर्वी 6-7 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला. अशीच थंडी होती आणि वेळ होती साधारणतः रात्री 11:15च्या दरम्यानची. माझे आई वडील हाऊसिंग बोर्डावर राहत होते येरवड्याला. तर तिथनं मी आलो आणि इथं आल्यानंतर मी, माझी मिसेस, आम्ही दोघं आलो आणि बघितलं की मंदिरामध्ये लाईट चालू आहे. म्हटलं एवढ्या उशिरा कसं? वार होता बुधवार. तर एवढ्या उशिरा कशी काय लाईट चालू आहे इथे? बघितलं चुकून कोणाची तरी लाईट लागलेली असते आणि माहीत नाही, म्हणजे आपल्याला माहीत असेल नसेल, ही जी लाईट आपण बघतो ना, ही लाईट कुठं नाही माहिती का? ह्याचं कनेक्शन सद्गुरूंचे जे मीटर आहे त्यातून आहे लाईट आणि बिल तेच भरतात. असं सुद्धा असतं. तर बघितलं मी इथं, म्हटलं अरे कोणतं लाईट लावलं आणि तसंच गेलं निघून. पण इथं आतमध्ये आलं बघितलं तर आश्चर्य असं वाटलं की ह्या ठिकाणी सद्गुरू दादा महाराज आणि ताई माऊली हे 2 जण इथं स्वच्छता करत होते. रात्री साधारणतः 11:15ची गोष्ट. आणि त्यावेळेस सद्गुरू महाराज नोकरी होते, चितळ्यांच्या कडे कामात होते. साधारणतः 9च्या दरम्यान ते यायचे. 5वा मजला, लिफ्ट नाही, जायचं सगळं आपलं आवरून यायचं आणि खाली यायचं. आणि ह्याचा कधीही गवगावा कधी झाला नाही, कधीही केला नाही. म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं. म्हटलं कोण स्वच्छता करते, काय करते, काहीतरी असेल. या गोष्टीकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि कोणालाही माहीत नव्हती. त्या दिवशी मी बघितलं म्हणून मला कळलं. ते म्हणतात नाही आम्ही नेहमीच करतो स्वच्छता. हे पद प्राप्त करून घेण्यासाठी ज्याप्रमाणे त्यांनी उपासना केली आहे त्याप्रमाणे इथं सेवा सुद्धा केली आहे. त्याशिवाय एवढं मंदिर इतकं वर आलेलं नाही. आणि ह्याच्या मागं अपार कष्ट आहे. सद्गुरू दादा महाराज आणि त्याचबरोबरने त्याच्याबरोबर सह 2 जणांनी मिळून हे केलं. हे जे आहे तर अत्यंत मला अभिमान वाटतो. आणि इतकं हे असं वाटतं की इतकं काम करतात ते, इतकं काम त्यांनी केलेलं आहे. आज मी छोटंसं कुठंतरी काम केलं तरी मला वाटतं ह्याची कोणीतरी दखल घ्यायला पाहिजे असं. पण इतकं काम, इतकं मंदिरवरती येण्यासाठी जे केलं, कुठेही त्याचा गवगावा नाही, कोणाला काही माहिती सुद्धा नाही की बाबा हे मंदिर कोण स्वच्छ करतं. तर असे हे आपले सद्गुरू दादा महाराज आणि ताई माऊली की आम्हाला सगळ्यांना आपला खूप सार्थ अभिमान आहे. आपल्यासारखं आम्ही होऊ शकत नाही.
पण आपल्या चरणधूळ आमच्या सगळ्यांना आमच्या माथी लागावी अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आम्हाला थोडी तरी सद्बुद्धी द्यावी की बा असं थोडं तरी आम्ही काहीतरी करावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्यात या पुढची सर्व सूत्र मी सद्गुरूंच्या हाती देतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप घेऊ आपण. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. आज माझा PSI सर रिझल्ट आलेला आहे. आपली ओळख करून द्या. मी भरत ज्ञानेश्वर नागरे, सिंदखेड तालुका, जिल्हा बुलढाणामधून. हां, तर बरेच वर्षापासून तयारी सुरू होती माझी. बरेच वर्षापासून तयारी सुरू होती. मात्र बरेच रिझल्ट माझे 1-2-1.5 मार्काने गेलेले होते. तर हा रिझल्ट माझा 0 मार्कावर गेलेला होता. म्हणजे जे ज्यांचं एज जास्त आहे त्यांना संधी भेटली होती. माझा रिझल्ट 0 मार्काने गेलेला होता. त्यात एक जागा अनाथला गेली. थोड्या अडचणी आल्या होत्या. त्यानंतर मग माझ्या वहिनी स्वामींची हे करतात. त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही दिंडोरीहून जाऊन एकदा. दिंडोरीला गेलो होतो मी तिथे. तर गुरुमाऊलीनं मला प्रश्न लिहून दिला होता. 3 पारायण करा म्हणून. त्यात दिलेलं होतं गुरुचरित्राचे पारायण करा. मग मी त्र्यंबकेश्वरला आपल्या गुरुपीठमध्ये जाऊन 3 पारायण केलेले होते. आज गुरु आपल्या स्वामींच्या कृपेमुळे माझं झालेलं आहे. काय म्हणावं वाटलं? भरत नागरे. नागरे. श्री स्वामी समर्थ. श्री भरतजी नागरे, चिरंजीव भरतजी नागरे, बुलढाणा. त्यांचा सन्मान सद्गुरू दादा महाराज करतात. MPSC ही परीक्षा PSI असू द्या. या परीक्षेत ते उत्तीर्ण होऊन सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं. मागच्या साथं त्यांनी सांगितलं की 1-2 मार्क, अर्धा मार्क आणि 0 मार्क. 0 मार्क म्हणजे कसं, क्वालिफाईड बट नॉट सिलेक्टेड, कारण पोस्ट दुसरीकडे कुठंतरी गेली ती, असं हे असतं. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला भविष्यासाठी खूप शुभेच्छा. आपल्या देशाची खूप सेवा करा, जनतेची सेवा करा. तुम्हाला आता खूप चांगली संधी आहे. आणि आज स्वदेशी दिन आहे. त्याचा आपण
पुरस्कार करा सगळीकडे. म्हणजे आता तुम्हाला खूप चांगली संधी आहे सेवा करण्याची आणि आपल्याला स्वामी प्रसन्न झालेले आहेत आणि तो आशीर्वाद मिळाला आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा कशी होती म्हणजे आता हे आणखीन एक आपल्या समोर उदाहरण आपल्याला बघायला मिळालं की जिथं अशक्य वाटत होतं तर सेवा केल्याने कसा फरक पडतो आणि कसं शक्य होतं, ती गोष्ट कशी प्राप्त होती. आजच्या स्वामींच्या रूपाकडं बघितलं की मल्हारीचं रूप, खंडोबाचं रूप, महाराष्ट्राचं आपल्या लाडक्या दैवत आहे खंडोबा. बरेच लोकांचं मला वाटतं कुलदैवतसुद्धा खंडोबा आहे. आणि नुकताच चंपाषष्ठीचा दिवस झाला, मार्गशीर्ष महिना लागला की पहिल्या दिवसापासून जे सुरुवात होतं नवरात्र, खंडोबाचं नवरात्र म्हणायचं 6 दिवसांचं की षडरात्र म्हणता येईल असं, की ते चंपाषष्ठीला संपतं. आता त्या दिवशी म्हणजे म्हणतात असं की जो अवतार ज्या कारणाकरता झाला म्हणतं तो जे 2 दैत्य होते मणी आणि मल्हार त्यांना मारण्याकरता म्हणजे दरवेळेला हा जो असुर आणि सूर म्हणजे देव हा जो संग्राम असतो की हा ज्या एक प्रवृत्ती आसुरी प्रवृत्ती म्हणजे वाईट प्रवृत्ती विरुद्ध चांगली आणि प्रत्येकाला म्हणजे धर्मरक्षण करण्याकरता भगवंत जो अवतार घेतात अनेक प्रकारे अवतार घेतलेले. त्याच्यातला हा शंकराचा अवतार, खंडोबाचा अवतार, त्या 2 दैत्यांना हा जो खंडोबाचा जो अवतार आहे त्या मणी आणि मल्ल जे 2 दैत्य होते, 2 भाऊ होते, त्यांना मारण्यासाठी म्हणजे ह्या 2 आसुरी प्रवृत्ती किंवा वाईट विचार जनमानसात सगळ्यांना त्रास देणारे, ऋषीमुनींना त्रास देणारे, छळणारे, त्यांचे यज्ञ मोडणारे असे 2 राक्षस मारायचे. त्याच्याकरता हा शिवशंकरांनी अवतार घेतला होता. ह्या अवतारामध्ये त्यांनी दोन्ही राक्षसांशी एकाच वेळेला युद्ध केलं होतं आणि जो मोठा जो होता मणी त्याच्या छातीमध्ये त्रिशूळ खुपसून त्याला जेव्हा खाली पाडलं त्या छातीत त्रिशूळ खुपसला. आणि ह्या अशा अवस्थेमध्ये सुद्धा जरी तो राक्षस असला तरी त्याच्या मनामध्ये असं एक विचार आला की बाबा भगवंताच्या हातून मरण येते आपल्याला, माझी एक इच्छा फक्त आता पूर्ण करा म्हणतो की तुमच्याच जवळ मला तिथे राहायची संधी मिळावी, तुमच्याच शेजारी कुठलाही मला तुम्ही जन्म द्या, कसंही करा. शंकरांनी ती विनंती मान्य केली. म्हणजे तो मार्तंड रूप जे होतं शंकराचं त्यांनी ती विनंती मान्य केली आणि तो अश्वरूप त्याला त्यांनी तिथे सांगितलं तू राहशील. दुसऱ्या भावाकडं वळले, दुसऱ्या भावाचा वध केला मल्ल. त्याचा वध केल्यानंतर म्हणजे मल्हारी ज्याला हरवलं त्याला आपण ही जी हारी जिथं लागताना म्हणजे श्रीकृष्णांनी कसं तर मूर राक्षसाला मारलं म्हणून तो मुरारी झाला, तसं हे मल्हारी त्याही राक्षसाला त्यांनी सांगितलं की आता तुझं काय शेवटची इच्छा. तर त्यांनी सांगितलं की माझं नाव तुमच्या नावावर जोडलं जावं म्हणून तो मल्हारी झाला तो. आणि हे सगळं जिथे तर कडेपठारावरती हे सगळं घडलं तिथून जेजुरी हे स्थान जे आहे ते इतकं परमपावन झालं की आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं ते लाडकं दैवत झालं. आता काही जाती, काही जमाती, काही समाज ह्याच्यामध्ये देवांची सुद्धा विभागणी करतात की हा आमचा देव आहे, अमुक आहे तमुक. पण ते कुठेतरी एकच तो भगवंत असतो. ही सगळी रूपं आपल्याच करता त्याने घेतलेली असतात. त्या काळच्या ऋषीमुनींचं संकटापासून संरक्षण करावं. आणि हे जे 2 विजय मिळवल्यानंतर स्वर्गामधनं देवतांनी चाफ्याची फुलांची उधळण केली होती. चाफ्याला मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये आणखीन एक शब्द आहे चंपा, म्हणून ती चंपाषष्ठी. ती पिवळा रंग त्या देवाला आवडतो. त्या पिवळ्या रंगाची फुलांची उधळण म्हणून चाफ्यांची फुलं, अमाप फुलं त्याला उधळली गेली होती. आणि आज आपण जेजुरीला जर का बघितलं कधी गेलं तर पिवळ्या रंगाचं सगळीकडे दिसतं. ते सोन्याची जेजुरी जी म्हणतात, सोन्याचा जो रंग असतो पिवळा त्याच्यामध्येच तो संपूर्ण तो परिसर सगळा तो भरलेला असतो पिवळ्या रंगाने. देवदेवतांचं आपण जसं आराध्य दैवत जे आपलं आहे त्या आराध्य देवतेची आपण पूजा करत असतो. ते आराध्य दैवत आपलं आहे. आता हल्लीच्या काळामध्ये असं म्हणजे खूप जाणवतो की हे आमचे आहेत, हे आमचे आहेत, हे आमचे आहेत. असं काय कळालं अशी एक भावना मोठ्या लोकांच्या सुद्धा मनामध्ये आली होती, संतांच्या सुद्धा मनामध्ये काय कळत होती की मी जे दैवत माझं आहे तेच, मी तर बाकी कुठं जाणार नाही वगैरे असं. ते एकदा रामदास स्वामीच पायी प्रवास करत होते सगळीकडनं
पायी फिरता फिरता जेजुरीमध्ये त्यांचा मुक्काम असतो एक दिवस. तो मुक्काम ते आटोपतात. तिथे त्यांचं काय कीर्तन वगैरे होत असेल, प्रवचन होत असेल. दुसऱ्याशी सकाळी ते निघतात. जेजुरीच्या बाहेर पडायच्या अगदी थोडंसं अगोदरच मागणं एक घोडेस्वार येतो. रामदास स्वामींना ओळखतो. तो घोडेस्वार थांबतो, घोड्यावरनं खाली उतरतो आणि म्हणतो की महाराज तुम्ही इथं आलात तर जेजुरीला वरती तुम्ही गडावर काय नाही येतात म्हणतात. मग गडावर आपल्या देवाचं दर्शन घ्या ना आमच्या म्हणतो. तो जो घोडेस्वार असतो तो अगदी साधा मराठमोळा जो पूर्वीच्या सिनेमात दाखवतात त्या पद्धतीने असा ते घोंगडी वगैरे अंगावर घेतलेली, काठी असती, चाबूक असतो. तर रामदास स्वामी म्हणतात की अरे बाबा मी आहे रामाचा भक्त, तू मला सांगतोय मल्हारीचं दर्शन घ्यायला, मला तिथे गेलं तरी माझा रामच मला तिथे दिसणार आहे. म्हटलं मग मी कशाला तिथे जायचं, एवढा मोठा गड चढायचा, मला तर पुढचा प्रवास जायचा आहे, खूप लांब मला जायचं आहे, चाफळला पोचायचं अजून. तर तो आणखीन थोडीशी विनंती करतो की अहो तुम्ही जे राम राम म्हणताय ना, त्या रामाने सुद्धा शंकराची पूजा केली होती. विष्णू आणि शंकर दोघं एकमेकाची साधना करायचे. रामाने जेव्हा कन्याकुमारीपर्यंत गेल्यानंतर लंकेवर स्वारी करायच्या अगोदरसुद्धा तिथे जे लिंग स्थापन केलं तो वालुका लिंग रामेश्वरला, तिथे म्हणजे शंकराची पूजा करून मगच राम पुढे गेले होते. ते किंवा बऱ्याच वेळा शंकर विष्णूंचं जप करायचे की त्यांची साधना करायचे, त्यांची आराधना करायचे. हा जो विचार मांडतात रामदास स्वामी ऐकतात की हा साधा मनुष्य पण किती मोठं बोलून गेला की रामसुद्धा शंकराची पूजा करायचे, काहीतरी याच्यामागे अर्थ असला पाहिजे. रामानेच त्याला आज्ञा दिली असेल, जाऊन तर बघू. तर म्हणतो तुम्ही पायी पायी येऊ नका, तुम्ही माझ्या घोड्यावर बसा. त्यांना घोड्यावर बसून वरपर्यंत नेतात. वर गेल्यानंतर जेव्हा गाभाऱ्यापर्यंत गेल्यानंतर बघतात मल्हारीची मूर्ती, समोर ते शिवलिंग आहे वगैरे. त्या रामदास स्वामींना अशा डोळ्यातनं एकदम घळाघळा अश्रू व्हायला लागतात. त्या लिंगामध्ये सुद्धा त्यांना राम दिसायला लागतो. म्हणजे एक शिवस्वरूप, एकदा शंकराचं एकदा रामाचं, एकदा शंकराचं एकदा रामाचं. तिथं उभं राहिल्या त्यांच्या अंगाला प्रचंड कंप सुटतो आणि एकदम मनातनं त्यांच्या त्या ओळी अशा काही बाहेर पडतात की त्या जो त्यांना माहिती पण नाही हे काय अवतार आहे काय, पण आपोआप एक आरती त्यांची जी रचली, आता जी सगळी आरती करतात संघाची की जय जय शिव मल्हारी, जी आरती आहे आता मल्हाराची, ती आरती त्यांना तिथे सुचते. ती आरती त्यांनी तिथे रचलेली, त्या देवळामध्ये रचलेली. ती मला वाटतं त्या आरतीमध्ये असं एक काहीतरी कडवं होतं की मणिमल्लभ दैत्य मर्दुनी, असं काहीतरी रत्नजडित खंड्या, म्हणजे तो जी तलवार होती ती ज्याच्यावरनं खंडोबा हे नाव पडलं, तर तलवारीचं त्यांनी गुणवर्णन त्या आरतीमध्ये केलेलं आहे. ती आरती तिथे जागेवरच त्यांना ती सुचली. म्हणजे देव फरक नाही आहे. आपण जे म्हणत होतो की मी रामाचा भक्त आहे, मी दुसऱ्या देवळात जाणार नाही, हे त्या क्षणी त्यांना उमजलं तिथे ते की नाही, हे सगळे अवतार जे आहेत ते तर शिव एकच आहे, विष्णू एकच आहेत, दोन्ही एका स्वरूपात आहेत. आणि मग ते आरती पूर्ण झाल्यानंतर ते जे म्हणत होते त्याच्यानंतर त्यांनी तिथे बसून ती परत उतरून काढली, बाहेर आले. आता बाहेर आपल्याला गड उतरायचं म्हटल्यानंतर परत तो घोड्यावाला कुठे बघतात, घोड्यावाला गायब. मग त्यांना आठवतं की हा घोड्यावाला म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, की प्रत्यक्ष खंडोबाच येऊन त्यांना तिथे सांगून गेला की चल तू वरती माझं दर्शन घे म्हणून. म्हणजे दोघंही थोर, रामदास स्वामींची पण तेवढीच भक्ती की ते तेवढ्या उच्चतेचे होते म्हणून त्यांना त्या खंडोबाने तिथे दर्शन दिलं. ते ही जी उच्चता किंवा हा जो भक्तिभाव आहे, जे प्रेम आहे, ते फक्त नामाने भगवंताच्या विषयी आपल्याला ओढ वाटली पाहिजे. त्यांना ठीक आहे रामाच्या विषयी ओढ वाटत होती, राम सर्वस्वी रामच, जे काय करायचं ते रामच करेल अशी त्यांची ती भावना होती. म्हणून का विना पण त्यांना त्यांनी भगवंतांनी दर्शन दिलं आणि त्यांना तिथे वर स्वतः घेऊन गेले घोड्यावर. ते चालत आणि रामदास स्वामी घोड्यावर बसून असं त्यांना ते घेऊन गेले होते. ते कुठल्या जन्माची पुण्याई असेल माहिती नाही, पण हे सगळं करत असताना परत एकच असं वाटतं की मनापासून जर का आपण भक्ती केली की तो बरोबर कुठे ना कुठेतरी आपल्याला साथ देतो, कुठे ना कुठेतरी तो उभा राहतो आणि मग बरोबर आपलं ते बोट धरून तो आपल्याला तो मार्ग दाखवत नेतो. आपल्याला त्यात काही करायची आवश्यकता नाही. आत्ताच नुकतीच गीता जयंती झाली, कालच झाली ना गीता जयंती. त्याच्यात असंच आहे, श्रीकृष्णाचा जर का हात धरला तर श्रीकृष्ण कसा पार करून देतो. त्या गीतेमध्ये हेच सांगितलं ना त्यांनी, भगवंतांनी हेच सांगितलं की हे जो करतो म्हणजे जर का तो युद्धाचा प्रसंग डोळ्यासमोर आणला की कसं झालं असेल. दोन्ही बाजून सैन्य उभी आहेत आणि अर्जुन
ऐन मोक्याच्या क्षणी म्हणतो आपण, ऐन वेळेला शस्त्र खाली ठेवतोय, हातबल झाल्याला युद्ध करू शकत नाही का? आता समोर सगळे नातेवाईक आहेत, आजोबा आहेत, काका आहेत, भाऊ आहेत, मित्र आहेत, त्यांच्यासमोर त्यांना मी बाण मारून त्यांना मारायची ही कल्पनाच त्याला मनामध्ये त्याच्या येत नाही. तो ते सगळं धनुष्यवरे खाली ठेवतो आणि मग त्यावेळेला जो उपदेश केलेला आहे श्रीकृष्णाने, त्याला जे एक ध्येय दिलेलं आहे, म्हणजे श्रीकृष्ण आपण म्हणतो ना की त्यावेळेचं म्हटलं तर काउन्सिलर म्हणा की एखादा काय म्हणतात सायकॅट्रिस्ट असं काहीतरी, तो त्याला ती पदवी खरं तो त्या काळातला की त्याचं अर्जुनाचं मत बदलायचं, युद्धाचं करायचं हे त्याचं मत बदललं त्यांनी, त्याला युद्ध करायला लावलं. श्रीकृष्णाने स्वतः युद्ध नाही केलं पण त्याच्याकडनं ते करून घेतलं आणि त्याला ते पटवून दिलं की तू कोणी नाही आहेस, हे सगळं करता करता मीच आहेस त्याच्यामध्ये. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण आत्ता म्हणजे गीता हा जो उपदेश ग्रंथ आहे तो म्हणजे आपल्या हिंदूमध्ये सगळ्यात पवित्र ग्रंथ गीता, अगदी छोटे का होईना त्याच्यातनं श्लोकातनं त्यांनी मोठमोठे अर्थ सांगितले आहेत, मोठमोठे उपदेश केलेले जे आपल्याला आत्तासुद्धा काही काळाला उपयोगी पडतात. अगदी साधी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये असं, आता मला श्लोक माहिती नाही, श्लोक मला वाटतं हल्लाळ साहेब सांगू शकतील, पण काही काही श्लोकांचे काही काही अर्थ असे बघितले की त्याच्यात आपण सांगितलं की आपला धर्म बदलणं हे खूप भयावह आहे की आपल्याला आपल्या हिताचं नाही ते. मग धर्म बदलणे म्हणजे आपण हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असं आहे का? तर तसं नाही येते. धर्म म्हणजे आपलं कार्य, आपलं कर्म. एखादा जर का क्रिकेटर असेल त्याचा तो धर्म क्रिकेट आहे, एखादा डॉक्टर असेल त्याचा तो धर्म डॉक्टरकीच आहे, त्यांनी ते डॉक्टरीच करावे, त्यांनी कुठल्या दुसऱ्या क्षेत्रात जाऊ नये. हानिकारक असतं, त्याला कधी त्याचा तो फायदा होईल असं वाटत नाही, कधीतरी एखाद दुसरा टक्का होऊ शकेल. पण जर का तुम्ही ते करायला गेलात तर धड हे नाही. एखादा विद्यार्थी आहे तो शिकतोय आणि त्याला जर का मध्येच त्याला वाटलं की आपण आता शिक्षण थांबून आपण टेलिव्हिजन क्षेत्रात किंवा फिल्म क्षेत्रामध्ये जावं, चित्रपट क्षेत्रात जावं, तिथे यश मिळेल याचं काही भरोसा नाही. धड शिक्षण नाही, धड तिकडं पण यश नाही. हे करू नये असं त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये. किंवा आपला जो आपण स्वतः जो आहोत, आपला उद्धार आपणच करायचा आहे. आपणच आपले मित्र असतो, आपणच आपले शत्रू असतो. एक छोटंसं उदाहरण, आपण एखादं व्यसनी मनुष्य असेल ना, सहज बोलून जातो, अरे हे ह्याच्या नादाला लागला आणि हा व्यसनी झाला. मग त्याच्या नादाला लागला म्हणजे ह्याला समजत नव्हतं का आपल्याला कुठं जायचं, व्यसन करायचं असेल, समजा तंबाखू त्याला खायची सवय असेल, तंबाखू खाल्ल्याने काय दुष्परिणाम होतो हे जेव्हा त्याला कुठेतरी जाणवतं, तो थांबला तर ठीक आहे, नाही थांबला तर तो संपला. कुठलंही व्यसन हे आपल्या हातामध्ये असतं. आपला उद्धार करून घ्यायचा, आपलं चांगलं करायचं, आपलं जीवन कसं चांगल्या मार्गावरती जाईल हे बघायचं. हे व्यसन एक अगदी साधं आपल्या नेहमीच्या आयुष्यात घडणार आहे. आपण कोणी म्हणजे आपल्या जवळचा जरी कोणी असेल तरी आपण सांगतो, अरे एखादा मुलगा समजा व्यसनी असेल तर आई सांगते, बघ ते 4 ते चांडाळ चौकडी तू त्यांच्यात गेला म्हणून तुला हे व्यसन लागलं. पण मग त्याला समजत नाही की व्यसन लागलं तर त्यांच्याबरोबर गेला तर ठीक आहे, काय असेल तुझं त्या मौज मजा गप्पा काय असेल तेवढ्या पुरतं, त्याचं किती वाढवायचं, त्याला किती पुढं न्यायचं. की आणखीन तिसऱ्या एका श्लोकामध्ये सांगितलं की आपला राग हाच आपला शत्रू असतो. कसं होतं, रागाने बऱ्याच वेळेला आपली बुद्धी भ्रष्ट होती. म्हणजे आपण थोड्या वेळा करता का होईना बाकीचं विसरून जातो, त्या रागावरती किरकोळ कारणं असतं त्या काळात. त्या बुद्धिभ्रष्टाचं स्मरणशक्ती त्याच्यामुळं कमी होती, शत्रुत्व वाढतं, चांगल्या गोष्टी करण्याचं भान राहत नाही. आपापसात सुद्धा अगदी 2 मित्र असतील समजा, एक किरकोळ कारणावरून पैशाचे देणं घेणं असेल, आपल्या घरामध्ये लहान मोठे भाऊबाई असतील, मोठा भाऊ असेल त्याच्याशी आपण भांडतो, काय काळामध्ये दिवस त्याच्यामध्ये आबोला धरतो. मित्र तर असे बरेच बघितलेत की जे मित्र वर्षानुवर्ष आपली जी मैत्री आहे ती सोडून हा एक एवढासा कारण काहीतरी असेल तर आबाला धरून बसतात ते. मग राग हा आपला शत्रू. मग तो राग विसरण्याकरता काय की परत भगवंताच्या जो स्मरणात राहील, जो माझ्या सानिध्यात जो राहील, जो माझं स्मरण करेल, ह्या सगळ्या भावनांवरती माझा पूर्ण अधिकार असेल, तो मला शरण जाईल, त्याचं योगक्षेम मी चालवीन, त्याचं संपूर्ण संसार मी चालवीन, त्यांनी सांगितलं परत. आणि सगळ्यात शेवटचं की अगदी महत्त्वाचा त्यांनी मुद्दा असा सांगितला की हे सगळं नश्वर आहे. हे जे आहे, हे जग आहे, हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. बघा, आपला मृत्यू होणार आहे आपल्याला माहिती आहे, आपले आईवडील जाणार हे माहिती आहे, पण आपण त्याच्यातच परत गुंतून पडतो, आपण घाबरतो, आपण ते टाळायला बघतो.
पण ते टाळलंच जात नाही ना. ते हे आहे, हे सत्य आहे. समोरच्यांचा जो मृत्यू आहे हा होणार आहेच, फक्त त्याला कारण तू आहेस, तुझे बाण आहेत आणि त्याच्या मागं परत मी आहे. आणि हे जे संपूर्ण जे शरीर आहे किंवा हे संपूर्ण जे जग आहे, संपूर्ण जे विश्व आहे, अगदी छोटीशी त्यांनी परत सांगितलं होतं की हे चैतन्यमय जग आहे. हे चैतन्य कधी नष्ट होत नाही. ही नष्ट होणारी ती शरीर नष्ट होणार आहे. आपण जेव्हा मेलेला जो असतो की त्याचं बघितलं की अचेतन शरीर, त्या शरीरातली चेतनाच निघून गेलेली आहे. चेतना निघून गेली म्हणजे काय, त्या शरीरात आत्मा निघून गेलेला आहे तो. मग आत्मा काय करतो, पराकाय प्रवेश, हे शरीर सोडतो, ते शरीर धारण करतो. आपण जे वास्तुदोष यंत्र आपल्याकडे जे आहे त्याच्यावर पहिलाच जो श्लोक आहे, वासांसी जीर्णाने यथा विहाय नवने ग्रहणते नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णाने अन्यनी संयते नवाने देही. म्हणजे तो आत्मा, जे शरीर आपलं जुनं झालं आहे, आपण कपडे बदलतो की नाही, जुने झालेले कपडे आपण टाकून देतो, नवीन कपडे घेतो. तो आत्मा तेच करतो की शरीर सोडायचं, नवीन एका शरीर प्रवेश करायचा. पण ते चैतन्य संपतं का, ते संपत नाही, ते अमर आहे. मग त्या चैतन्याकडं, त्या चैतन्याचा जो प्रवास आहे तो भगवंताच्याच चरणापर्यंत, तिथपर्यंत त्यांनी तो घेतलेला आहे स्वतःहून. हे सगळं त्यांनीच निर्माण केलेली ही सृष्टी आहे. ह्या सगळ्याचा करता करता मीच आहे आणि तू कुठल्याही फळाची अपेक्षा करू नको. आपण सुद्धा आत्ता हल्ल्या साहेबांनी जे सांगितलं की आम्ही इथे रात्री साफसफाई करत होतो, 25 वर्षांनी मला गुरुपद मिळेल म्हणून मी ते काम करत होतो, असं नव्हतं. मी त्या सेवक म्हणून मी त्याला ते काम करत होतो. रात्रीची मी कधी वेळ बघितली नाही, कुठला त्याच्यामागं कारण कधी की नाही. मला फक्त एवढं माहिती होतं की आपल्याला इथे बुधवारी खाली यायचे, साफसफाई करायची, गुरुवारी आरती असते. ते मी करत गेलो, कुठलंही काम मी करत गेलो. त्याची कुठल्याही फळाची अपेक्षा कधी धरली नाही. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जर का सेवा केली तर ती सेवा त्या भगवंतापर्यंत, निष्काम सेवा जी म्हणतो आपण, मनाने केलेली सेवा, मनापासून केलेली सेवा, ती त्या भगवंतापर्यंत पोहोचते. मग तो आपल्याला बरोबर हात देतो. हे अगदी सर्वसामान्य माणसाला पटेल, फक्त ती आहे संस्कृतमध्ये. जर का आपण मराठीतनं त्याचं काही बघितले, काही उदाहरणं घेतली, आता ही तर रोजच्या जीवनामधली काही उदाहरणं सांगितली मी. आणि मग हे जे आहे म्हणजे गीता जो आहे त्याचं वाचन करणं किंवा त्याचं पारायण करणं, तर त्याच्यापेक्षा मला वाटतं की आपण जर का त्याचं समजून जर का घेतलं त्या गोष्टी आणि जर का आचरण केलं तर ते आणखीन जास्ती आपल्याला फायदेशीर ठरेल. आपलं मन भक्कम करण्याकरता, आपलं मन खंबीर करण्याकरता, की कोणतंही संकट असू देत, जर का करता करायचं तो आहे तर तो बघेल ना काय करायचं ते, तो माझ्या मागं आहे. कुठलंही संकट येऊ देत, काही आजारपण येऊ देत. मी आत्ता ही एक मोठेपणाची गोष्ट नाही, पण जो मधला काळ गेला, करोना काळ जो गेला, त्या करोना काळामध्ये मी स्वामींच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता. आत्ता फक्त मी एवढंच सांगतो की मी काय केलं, म्हणजे एवढंच एक गोष्ट की मी मास्क वापरला नाही, मी कुठेही घरात कधी बसलो नाही, मी कुठल्याही झोपडपट्टीत जात होतो, तिथे कोणाला काय अन्नधान्य द्यायचं असेल, काय करायचं असेल त्याला मी मदत करत होतो, मी बाहेर पडत होतो. का तर तो पूर्ण विश्वास की जर का काही करायचं असेल, मला जर का त्यांना झोपवायचं असेल तर ते महाराजच झोपवणार. झालं, मला पण ताप आला तर 2 दिवस, पण स्वामींना सांगितलं की असं मला जर का तुम्ही आडवं करून झोपवायचं असेल, तुम्ही 2 दिवस ठेवा, 3 दिवस ठेवा, पण मला 4थ्या-5व्या दिवशी मी परत उभा राहायला पाहिजे. मी कधीच कसं कुठला त्याचा बाऊ केला नाही, कारण माहिती आहे जर का महाराज आहेत ते सगळं करणारे आहेत, आपण त्यांच्यावरच सगळं सोडलेलं आहे, तर मग कशाला आपण घाबरायचं आहे. 4थ्या-5व्या दिवशी काय नाही, मला परत पूर्ण मी बरा झालो होतो. म्हणजे करोना आहे नाही मला त्याचं काही वाटलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे हे फक्त उदाहरण दिलं की संपूर्ण विश्वास वाटेल ते होऊ देत, ते सगळं बघणारे आहेत. इतकं जर का राहिलं, ही अर्जुनाची मनस्थिती तयार केली श्रीकृष्णाने की काही झाले तर तू बाण खाली ठेव, धनुष्यबाण खाली ठेवायचं नाही, तुला बाण सोडायचा आहे. तो त्याला युद्ध करायला लावलं, तो थांबला म्हणून श्रीकृष्णाने हातात शस्त्र नाही घेतलं, त्याला ते करायला लावलं. म्हणजे त्याला ते ध्येय दिलं, त्याच्याकडनं ते करून घेतलं. असं जो भगवंत आहे त्या भगवंताच्या त्याने जो उपदेश केला तो गीता जयंतीचा कालचा दिवस, तो त्या दिवसाचं स्मरण, भगवंताचं स्मरण करून आजच्या गुरुवारी मी ते थांबतो. आपला पुढचा पालखी सोहळा इथे सुरू होणार आहे. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल तर त्यांनी पालखीबरोबर जरूर जावं आणि उर्वरित भक्तांनी महाप्रसादाकरता इथे पाठीमागे रांगेत फक्त थांबायचे. दत्त जयंती शनिवारी म्हणजे परवाच्या दिवशी येत आहे, तर त्या दिवशी फक्त आपली आरती संध्याकाळी 6:30 वाजता होईल. दत्त जन्म जेव्हा होतो संध्याकाळच्या वेळेला, त्यावेळेला ती आरती होईल आणि मग परत
मर्यादित प्रसाद म्हणजे बरेच लोकांचे उपवास असतात, त्यामुळे त्यानुसार तो उपवासाचेच पदार्थ प्रसादामध्ये असतील. पालखी सोहळा होईल, आरती होईल, परत सगळे कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढच्या कार्यक्रमाला, पुढच्या सेवेला आपण सुरुवात करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. अण्णा महाराज की जय. स्वामी